चला दोन्ही संघांचा 12वा खेळाडू मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. आपण यावं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तसेच प्लेइंग 11 लिस्ट फिलअप करून सबमिट करणं देखील मॅन्डेटरी आहे. सर्व संघांच्या माहितीसाठी सूचना पोचवित आहोत. चला शेवटचा पुकार आहे. 12वा खेळाडू जर आला नाही तर 3 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. संयोजन समितीची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. बॅटिंग टीम आपणास विनम्र सूचना आहे. स्ट्राइकला कोण आहे? बॅट्समनची नाव सांग. स्ट्राइकला योगेश आहे. ऋतिक नॉन स्ट्राइकला ऋतिक का? ऋतिक पराड. पहिल्याला सिंगल आहे. डबल सिंगल परत डबल. ऋतिक नाव काय? पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच निलेश ना. चला पहिल्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू मिस्टर निलेश आढळ आपण यायचं आहे. 12 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करून 4 विकेट्स आपल्या नावे करणारा यशस्वी अष्टपैलू खेळाडू निलेश आपण यावं. ब्रँड ऑफ तांबडमाळच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 विद्यमान आहे. ऑन साइडला काउफेच्या दिशेने फटका फसलाय आणि अगदी डीप मध्ये खूप सुंदर झेल परिपूर्ण केलेला आहे. राहुल दापशे यांना आपण पाहू शकतात काउफेज मध्ये झेल परिपूर्ण करत असताना. योगेश किणी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होता जो सागर दानवा यांच्या माध्यमातून पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डबलचं रोटेशन, पुन्हा सिंगल, पुन्हा डबलचं रोटेशन, 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूवरती गडी गारद केलाय. किफायतशीर गोलंदाजीचं पृथक्करण व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये आपण एक्सपिरियन्स केलेला आहे. 2 संघांमध्ये सुरू असलेली महत्वपूर्ण अशी लढत. एका बाजूने वीर एंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना, विपक्षामध्ये खेळत असताना गरुडा किंग 11 षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपण पाहू शकाल. औंढाणे गावातून बिलॉंग करणारा दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. परिवर्तन ग्रुप मोडगाव सारख्या महाकाय स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून ज्याची निवड झाली होती आणि ती स्पर्धा परिपूर्ण स्वरूपात गाजवली होती असा अनिल डुकले आलेला आहे. सामनावीर अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून प्रत्येक सामनावीर खेळाडूकरिता आकर्षक स्वरूपातील ही ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेली आहे आणि वितरित करण्याकरिता स्वतः प्रशांत शिवराम गोवारी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच
चा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. अभिनंदन निलेश. सध्या ऑन स्क्रीन आपण निलेशला पाहतोय. 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च करून 4 विकेट्स. काय गोलंदाजी केली. सामन्याला कलाटणी देणारा गेम चेंजर खेळाडू कसा असावा याचं खूप सुंदर उदाहरण तांबडमाळ क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट अर्थातच निलेश आढळ यांना आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. मुख्य प्रांगणाकडे आपण लक्ष देऊयात जिथे गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतात. 2 महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण सागर धानबा यांचा क्लास पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये अनिल डुकले जबरदस्त सुरुवात करतायत. व्हेरी फर्स्ट बॉल वरती फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलेला आहे. थोडीशी डळमळीत सुरुवात झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना वीर एंटरप्राइजेस धावांसाठी धावाधाव करतोय, झगडतोय. नव्याने फलंदाज आलेले आहेत. 4थ्या क्रमांकावर मिस्टर संकेत कान्हा यांना आपण पाहतोय. आता पार्टनरशिप रचावी लागेल या मॅच मध्ये, गत्यंतर नाहीये. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज वन्स अगेन अनिल डुकले. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनिल डुकलेच्या नावाची चर्चा आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला सन्मानाचं निमंत्रण दिलं जातं आणि ही STMPL साठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. आज औंढाणे गावातील असा एक खेळाडू जो भरपूर पुढे निघून जातोय. आदिवासी समाज मागे नाहीये. क्रिकेटच्या क्षितिज वलयावर पालघर जिल्हा गाजवणारे अनेक खेळाडू आहेत, ज्यामध्ये सध्या सर्वात आघाडीवरती वीरेंद्र भूपेंद्र बाबरे यांचं नाव घेतलं जातं. गुलबर टप्प्याचा चेंडू सुंदर सुंदर फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला होता. डीप मध्ये चेंडू निघून आलाय. वाईडिश लॉंग परिकक्षामध्ये सुरेख बॅकअप प्रोव्हाइड केला जातोय. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 8 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजांचा उदो आपण पाहिला. अशा दिवसामध्ये फलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण नाहीये. बऱ्याच स्पर्धांमध्ये पहिला दिवस हा अशा रीतीने संपन्न होतो, परंतु जसजशी खेळपट्टी टणक होत जाते तस त्याचं स्वरूप बदलतं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. पार्टनरशिप रचण्याची प्रचंड आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या वीर एंटरप्राइजेस संघाला. एका बाजूने संकेत कानात आहे, त्यांची साथ आणि सोबत देण्याकरिता मंगेश जाबर MJ सावरे गावातून बिलॉंग करतोय हा खेळाडू. आयकॉन, व्हाईस आयकॉन म्हणून त्याची देखील सातत्यपूर्ण रीतीने निवड केली जाते. सध्या त्याला अँकर रोल प्ले करायचा आहे मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. तत्पूर्वी धावचीची संधी आहे. खूप सुंदर कलेक्शन, परंतु नक्की काय घडलंय आणि काय बिघडलंय याकरिता अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलाय. या जाकीर खान ऍज अ थर्ड अंपायर आपण बघावं की नक्की काय घडलेलं आहे. डिसिजन इज पेंडिंग नाव. इट्स आउट. अतिशय दर्जेदार खेळ सध्या सुरू आहे. फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये परतावं लागलंय. भरपूर निराश आणि हताश आहेत. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की पहिल्या मॅच मध्ये सुरुवात चांगली व्हावी, माझ्या बॅटमधून धावा याव्यात. ते झालेलं नाहीये संकेत कानाच्या बाबतीत. आणि स्वस्तामध्ये तो देखील पॅव्हिलियनच्या दिशेने परतू लागलाय.
2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. फलकावरती ॲक्युरेट 14 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 7ची सरासरी आहे. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर सातिवली क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू अर्थात सागर दानवाला आपण पाहिलं, ज्याने 6 धावा खर्च करून 1 गडी गारद केला. दुसऱ्या षटकामध्ये अनिल डुकलेला आपण पाहिलं, एका षटकामध्ये 8 धावा खर्च करून 1 गडी गारद केलेला आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी खूप चोख भूमिका पार पडलेल्या आहे. आपल्या संघाकडून खेळत असताना गुरुडा किंग 11 यंदाच्या हंगामामध्ये हा नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर पसंती दिली जाते. प्रशांत शिवराम गोवारी यांच्यावरती असलेलं प्रेम येथे प्रचंड संघमालक जे नेहमीच तयार असतात स्पर्धेमध्ये संघ मालकी घेण्याकरिता, कारण तो विश्वास जिंकलाय मागील काही वर्षांमध्ये प्रशांत शिवराम गोवारे यांनी, अध्यक्ष महोदय आणि त्यांची संपूर्ण टीम, मित्र परिवार आहे. आणि या प्रत्येक वर्षामध्ये या स्पर्धेचं खुमासदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतो. इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांचा अंदाज चुकलाय, चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. दीपकने प्रयत्न चांगले केलेत शेवटच्या मोमेंटला, जोपर्यंत चेंडूला उचलणार आणि फेकणार तत्पूर्वी दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून डबलचं रोटेशन होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ॲक्युरेट 16 या अंकावरती. आमच्या मुख्य VIP डायसवरती आपण पाहू शकाल अनेक दिग्गज मान्यवरांची रेलचेल अगदी सकाळच्या सत्रापासून सुरू आहे. बापू रईस यांना आपण पाहू शकतात, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्या साथीने आदरणीय विलासजी घाटाळ साहेब आहेत, केव ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रथम नागरिक सरपंच महोदय. ग्राउंड शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. विनोदजी पराड यांना आपण पाहू शकता, त्या स्पर्धेकरिता तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी त्यांनी सौजन्य केलेला आहे. दानशूर असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांच्या साथीने महेश तांबडा साहेब आहेत. सातत्यपूर्ण रीतीने दातृत्वाची धगधगती मशाल. ऑन साइडला स्मॅश केलाय, हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहे डीप मधून. सागर धानवा, सातिवली क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. देखना जल परिपूर्ण केलाय. खेळपट्टी जणू काही गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडले. आता ते दिवस देखील आले आहेत. फेब्रुवारीचा महिना सुरू झालाय. वेगवेगळ्या प्रकारचे डेज आपण पाहणार आहोत, जिथे चॉकलेट डे, टेडी डे, अगदी व्हॅलेंटाईन्स डे देखील. भरपूर प्रेमी युगुलांकरता महत्वाचा दिवस. सध्या खेळपट्टीने रंग बदललेत. फलंदाज पूर्णपणे शांत आहेत. वीर एंटरप्राइजेस संघाची दयनीय स्थिती आहे. फलकावरती आतापर्यंत केवळ 17 धावा सजलेल्या आहेत आणि त्या 17 धावा करण्याकरिता 4 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती योगेश पाटील आहेत, दुर्वेस गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व. स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय सन्माननीय जयवंत गुरोडा साहेब अगदी सकाळपासून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोठं राजकीय वलय प्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्व या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. मधुकरजी धापशे यांना आपण पाहतोय या स्पर्धेकरिता प्रत्येक वर्षामध्ये मधुकरजी धापशे यांच्या माध्यमातून भरघोस आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं आणि सद्यस्थितीमध्ये VIP डायसवरून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात. 17 धावा आहेत फलकावर. षटकातील पुढील चेंडू घेऊन राहुल धापशी. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. बघा आता 6व्या क्रमांकावरती अनिकेत हरवटे आलेला आहे. सध्या जर आपण संपूर्ण मनोरपट्ट्याचा विचार केला तर सर्वाधिक फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. इतिहासाची पानं जेव्हा आपण उलगडून पाहतो अंगावरती शहारे येतात. अनिकेत हरवटेच्या नावावरती फार रंजक किस्से आहेत. आताच पार पडलेल्या जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये देखील त्याने कमालीची कामगिरी केली होती. आणि जसजसा वेळ आपल्याला मिळेल ते इतिहासाची पानं जी आहेत ते आपण उलगडणार आहोत. सध्या एक डॉट आलाय राहुल धापशीच्या माध्यमातून. 18 धावा आहेत फलकावर. अनिकेत हरवटे ज्या लौकिकासाठी ओळखला जातो त्या लौकिकाप्रमाणे या मॅच मध्ये खेळावं देखील लागेल, कारण संघ प्रचंड अडचणीमध्ये आहे. कुलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्वीपर कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या परिकक्षामध्ये सजविला गेलाय. सिंगल येते फलकावरती. 19 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेर परिपूर्ण झालेल्या आहेत. अनिकेत हरवटे सावरे गावातून बिलॉंग करणारा एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.
नावाची चर्चा सुरू होती. सध्या सागर आलेला आहे गोलंदाजी करिता. तोडीस तोड दोन ढाणेवाग एकमेकांसमोर आहेत. दोन आयकॉन एकमेकांच्या विपक्षामध्ये. या सामन्यामधले अगदी महत्वपूर्ण असे क्षण आहेत. जेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे तेवढ्या ताकदीचा गोलंदाज देखील आहे. लोहा लोहे को गाठता है. सागर दानवा विपक्ष अनिकेत हरवडे. डेलिकेटली टच करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या एजवरती ब्रश होऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये निघून गेला. त्यानंतर थोडीशी स्क्वेअर फेकी. अनिकेतला भागीदारी रचावी लागेल. जो नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे त्याला देखील साथ सोबत देणं गरजेचं. मिस्टर मंगेश लहांगे. जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजी केली होती मंगेशने. अजूनही प्रत्येकाच्या माइंड मध्ये फिट ते क्षण आहेत. मंगेश लहांगे ब्रँड ऑफ दुर्वेस. खूप सुंदर पद्धतीने अगदी खोदून काढलंय. टो क्रशर डिलिव्हरी होती बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. मंगेश लहांगे दुर्वेस ब्रँडचा ब्रँडेड चौकार. चेंडू सीमारेषा पार. गुड शॉट ऑफ क्वालिटी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 25-25 या अंकावर. पार्टनरशिप रचा 20 लागेल. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. ही भूमिका दोन्ही फलंदाजांना लक्षात घेऊन खेळणं ही काळाची गरज आहे वीर एंटरप्राइजेस या टीम करिता. मंगेश लहांगे आणि अनिकेत हरवटे यांना खिंड लढवावी लागेल. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. आपल्या संघाकरिता एक सन्मानजनक टोटल जर उभारून द्यायचे असेल तर आक्रमकता आणि संयम या दोन्हीही गोष्टींची सुयोग्य गुंफण घालावी लागेल. ऑन साइडला एक्झिक्युशन आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू निघून जातोय. सिंगल आहे ते. आणि ह्या सिंगलच्या सहाय्याने वीर एंटरप्राइजेस संघ जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवर ॲक्युरेट 26-26 या अंकावर. षटक क्रमांक 4 आहे विद्यमान स्थितीमध्ये. अनिकेत हरवडे. 24 डिसेंबर 2019 दिवस. कुरंजे धुळीपाडाचं मैदान. आमदार चषक लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूत 36 धावांची आवश्यकता असताना 6 षटकार ज्याने खेचून सामना फिनिश केला होता तो अनिकेत हरवटे सध्या बॅटिंग करतोय. आताच पार पडलेल्या जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूत 34 धावा कुठून काढल्या होत्या. जर आपण केवळ 1 महिना मागे गेलो तर हा रेकॉर्ड सर्वांच्या समोर येईल. स्पर्धा कोणती असतो बघा. स्पर्धा बदलतात, मैदानं बदलतात, तारखा बदलतात, वेळ बदलतो, काळ बदलते, पात्र बदलतात, दिवस बदलतात, परंतु अनिकेत हरवटेचा खेळ तो मात्र आजही तसाच आहे. चमकदार आणि झळाळी युक्त. या सामन्यामध्ये अनिकेतने ओळखलंय की सध्या संघ अडचणीमध्ये आहे. आपण भागीदारी रचूयात. गेम अवेअरनेस ही गोष्ट फार क्रिकेटमध्ये मॅटर करते. धावसंख्या सद्यस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय फलकावर 27 धावा. 4 षटकांचा खेळ फिनिश झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा परिपूर्ण. अजूनही 12 चेंडूंचं येणं शेष आहे. चेंडूवरील कापूस हळूहळू कमी होणार. समोरच्या संघाकडे देखील गोलंदाजांचे कमी ऑप्शन शिल्लक राहणार. तेव्हा आपण अटॅक करू शकतोय. बघा क्रिकेटमध्ये केवळ षटकार खेचणारे, केवळ चौकार खेचणारे, केवळ शतक ठोकणारे खेळाडू मोठे होत नसतात. तुम्हाला प्रोसेसवरती लक्ष देता आलं पाहिजे. अशी भरपूर उदाहरणं क्रिकेटमध्ये आहेत. जर तुम्ही आज देखील गुगलला सर्च करून पाहिलात दिनेश कार्तिकच्या केवळ 30-35 धावा दाखवतात स्कोर कार्डवरती, परंतु 1 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण असताना त्याने षटकार त्याच सामन्यामध्ये खेचला होता. म्हणून प्रोसेसवरती लक्ष देणं फार गरजेचं असतं क्रिकेटच्या विश्वामध्ये. सध्या अनिकेत हरवटे 11 चेंडूंमध्ये तो किती धावा करणार. पहिला चेंडू यॉर्कलेनचा हाताळला. अनिल डुकलेने ब्रँड ऑफ औंढाणी वन ऑफ दी फायनेस्ट आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे. फक्त नाव नाहीये तर खूप मोठा ब्रँड तयार झालाय. जर तुम्हाला महाराष्ट्रातून आमंत्रण येत असतील की आमच्या संघामध्ये खेळ तर हा खूप मोठा सन्मान आहे. मनोर विभागातील खेळाडू मागे नाही आहेत. आदिवासी समाजातील खेळाडू मागे नाही. स्ट्राईकला आपल्याकडे राखायचंय आणि त्या प्रयत्नामध्ये विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस मंगेशला परतावं लागेल त्या पॅव्हेलियनच्या दिशेने. जेव्हा आपण आदिवासी समाजाचा विचार करतो धावसंख्या सध्या फलकावरती जाऊन पोहोचले. प्रथम फलंदाजी करत असताना 28-28 या अंकावर. याच आदिवासी समाजामधून आपण विश्वनाथ जाधवला पाहिलं. ब्लॅक डायमंड या टोपण नावाने त्याची ओळख, परंतु सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची 4 व्हीलर त्याने आपल्या नावावरती करून आदिवासी समाजाचं नाव एका असीम उंचीवरती पर्वत शिखरावरती तो घेऊन गेला. याच आदिवासी समाजातून आज आपण वीरू बापरे यांना पाहतोय. याच आदिवासी समाजामधून आपण अनिकेत हरवडेला पाहतोय. भरपूर नाव आहेत. मुकेश वांगडला कोण विसरेल. जबरदस्त क्रिकेटपटू, जिद्दी क्रिकेटपटू. अविनाश राजू पवार यांना कोण विसरेल. भरपूर नाव आहेत. आदिवासी समाजाचा उल्लेख जेव्हा आपण करतो कृपेश शांताराम किणी बोटगावचा खेळाडू. ह्या आदिवासी समाजातील क्रिकेटचं जे वलय आहे
ते प्रगल्भ स्वरूपात विस्तारित करणारे हे काही खेळाडू आहेत. आणखीन भरपूर नावं आहेत, जसजसा वेळ मिळेल त्या नावांवरती आपण चर्चा करूयात. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. हा झेल कठीण होता, कारण विरुद्ध दिशेने जेव्हा तुम्ही झेल टिपण्यासाठी जाता थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होत असतं आणि ते झालं. अनिल डुकलेच्या बाबतीमध्ये झेल सुटलाय. 30 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 5वं विद्यमान आहे. वीर एंटरप्राइजेस विपक्ष कुरोडा किंग 11 असा सामना सुरू आहे. स्लॉग स्वीपचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे. अनिकेत हरवटे तंबूच्या आश्रयाला. पहिल्या सत्रामध्ये काय भन्नाट गोलंदाजी ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुख्य प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये अनिल डुकले ब्रँड ऑफ औंढाणी सध्या जबरदस्त गोलंदाजी करतोय. धाबांची टोटल तटस्थ, शांत, स्तब्ध आणि अविचल अवस्थेमध्ये आहे. आमच्या मुख्य VIP डायसवर सुरेंद्र गोवारी साहेब आहेत. खऱ्या अर्थाने टेन, टाकवहाड आणि साबरकंड विभागाच्या माध्यमातून पोलीस पाटील महोदय गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहिलेला आहे. स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात. त्यांच्या साथीने आता बहुतेक घराणेशाहीमध्ये काही वर्षानंतर राजे बदलले जातात. सुरेंद्र गोवारे आतापर्यंत सिंहासनावरती होत्या, आता राजा बदललाय. त्या सिंहासनावरती महेंद्र गोवारे आपल्याला बघायला मिळतील. हा देखील एक रंजक किस्सा यंदाच्या या हंगामामध्ये. स्वतः संघमालकाच्या भूमिकेमध्ये महेंद्र गोवारी स्टेम्पेल सीझन 9 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आलेले आहेत. नरेश पोंड यांना आपण पाहतोय. बॉलर तयार. अगदीच खोलवर टप्प्याचा चेंडू, षटक समाप्तीचा इशारा. 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावांची टोटल आहे 3/0, 30 या अंकावरती. पूर्णपणे संथ आणि शांत अवस्था आहे. जणू काही कसोटी क्रिकेट सुरू असावं असं दृश्य आपण अनुभवतोय. आताच ॲशेस पार पडले. त्या ॲशेसमध्ये मिचेल स्टार्कचा जलवा आपण पाहिला, परंतु मिचेल स्टार्क उगाच मोठा नाही झाला. त्यांनी 8 वर्ष इंडियन प्रीमियर लीगला नाही सांगितलं. करोडो नाही तर अब्जो रुपयांना त्याने नाही सांगितलं. यासाठी तुमचं देशावरती प्रेम असावं लागतं. तो देशासाठी त्याला खेळायचं होतं. सर्वात आधी त्याने ऑस्ट्रेलियाला 50 षटकांचा वर्ल्ड कप जिंकून दिला, कसोटी चॅम्पियनशिप जिंकून दिली, T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. सर्व झाल्यावरती मात्र त्याने कोलकाता नाईट रायडर्सची जवळपास 25 करोडची ऑफर स्वीकारली आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला देखील जिंकून दिलं, खास करून सेमीफायनल आणि फायनलमध्ये. म्हणून क्रिकेटमध्ये पैशापेक्षा तुम्ही जेव्हा गावाला व्हॅल्युएशन देता, गावाचं नाव आधी, गाव नंतर आपलं नाव, या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा खूप मोठे होता. मिचेल स्टार्कने तेच केलं. आधी देशाला प्राधान्य दिलं, नंतर पैसा थोडासा बाजूला ठेवला. सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल गुरोडा 11 या संघाचा दबदबा आहे मैदानामध्ये. एका मागोमाग एक विकेटची पडझड. मुकेश आलेले आहेत. आताच त्यांच्या नावाचा उल्लेख आपण केला होता. धावांची टोटल आहे 30 या अंकावर. गडी बांधण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर 7 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. 7 विकेट्स डाऊन, 30 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती आहेत. भरपूर मेहनत या स्पर्धेकरिता प्रशांत शिवराम गोवारी यांच्या माध्यमातून फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाहीयेत. वीर धरतीपुत्र हा सामाजिक ग्रुप देखील त्यांनी स्थापन केलाय. अर्ध्या रात्री कुणाला कुठे अपघात झाला असेल तेथे रक्त पुरवठा करणं, कुठल्याही प्रकारे सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक कलह असतील ते थांबवण्याकरिता प्रयत्नशील आहेत प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांचा संपूर्ण वीर धरतीपुत्र ग्रुप. बघा क्रिकेटच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी केल्या जाऊ शकतात याचं खूप चांगलं उदाहरण आहेत प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप, संपूर्ण समूह. ऑन साइडला स्मॅश केलंय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेले आहेत. सेफ जेल परिपूर्ण केलेला आहे. सागर धानवा यांना आपण पाहू शकतात. ब्रँड ऑफ सातिवली कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. आतापर्यंत 8 गडी कारज झालेले आहेत. 8 विकेट्स डाऊन. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय मिस्टर ऋषित तरे या गोलंदाजाने. भोपोलीवरून बिलॉंग करतोय. एक चांगला आणि दर्जेदार अष्टपैलू म्हणून ऋषित तरे यांची ओळख आहे.
ऑन हॅट्रिक ऋषी, नवीन फलंदाज स्टर रोहित नोकते आलेले आहेत. काय गोलंदाजी झालाय, 30 धावा आणि 8 गडी गारद. हॅट्रिक बॉल आहे ऋषी तरेचा. कंट्रोल ढासळलं, पंच दर्शवतायत वाईड बॉल. खराब स्वरूपातील चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. 31, 31 धावा कंप्लीटेड. गुड डिलिव्हरी. सुरेख पद्धतीने डॉट स्वरूपातील चेंडू हाताळण्यात आलेला आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रदीपक, नेत्रलोचक, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित अशी स्पर्धा. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 9वा हंगाम. दुसरा सामना इन ऍक्शन मध्ये आहे. अफलातून आणि कलात्मकतेचा आविष्कार, त्या आविष्काराने शृंगारलेली गोलंदाजी ऋषी तरेची आपण पाहतोय. विकेट्स त्याने सुरुवातीला घेतल्या, आता डॉट चेंडू देखील हाताळतोय. 6व्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वीर एंटरप्राइजेसचा संपूर्ण संघ गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये बंदिस्त झाला आणि फलकावरती आतापर्यंत केवळ 31, 31 धावा आहेत. गुड डिलिव्हरी. आणखीन एक परिपूर्ण स्वरूपामध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू. तिथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या सत्राचा खेळ जर आपण पाहिला, जो विद्यमान पाहायला मिळतोय, 5 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत. सॉलिड बॉलिंग, परिपूर्ण स्वरूपामध्ये फलंदाज सपशेल फ्लॉप ठरलेले आहेत. वीर एंटरप्राइजेस संघाची सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डर कोलमडून पडला आणि त्यानंतर आपण पाहू शकलात मिडल ऑर्डर मध्ये देखील अनिकेत हरवटे यांनी काही काळ संघर्ष तर केला, परंतु त्या संघर्षाला यश प्राप्त झालं नाही आणि सरते शेवटी यथावकाश एक लो स्कोरिंग टोटल पुढे येत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मैदानाला गुदगुल्या करत असताना चेंडू निघून आलाय बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये. दोन्ही फलंदाज धावा घेण्याकरिता कमालीचे प्रयत्न करतात. धावचित करत असताना चेंडू कॅरी करण्यामध्ये थोडंसं अपयश गोलंदाजाला. आणि येथे जर आपण विचार केला तर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही आणि त्यानंतर ॲक्युरेट 6 धावा पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. बघा, खराब क्षेत्ररक्षण झालं येथे. तितकीशी चुकी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाची नव्हती, परंतु चेंडू कॅरी करत असताना जेथे 2 धावा होत्या तेथे 6 धावा आलेल्या आहेत. जर हा चेंडू व्यवस्थित कॅरी करण्यात आला असता तर 2च धावा आल्या असत्या, 4 धावा वाचू देखील असल्या, परंतु त्या वाचू शकलेल्या नाही आहेत. आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही तर 6 धावा. बहुतेक हे जे मोमेंट्स आहेत यांचे स्क्रीन रेकॉर्डिंग होणार आणि स्क्रीन रेकॉर्डिंग झाल्यानंतर दाखवलं जाईल. काय रे, अशी फिल्डिंग करतात का? ह्या व्हिडिओज ज्या नेहमी व्हायरल होत असतात, येथे थोडीशी चुकी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आता जर व्यवस्थित पद्धतीने जेव्हा तुम्ही या चेंडूला कॅरी करत असता, दोन्ही हात प्रॉपर ओंजळ दर्शवले असते तर येथे 2च धावा येऊ शकल्या असत्या, परंतु जर आणि त्याला थारा नाहीये क्रिकेटच्या या परिवेशामध्ये. 6 धावा खर्च झाल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती ॲक्युरेट 37. 37 अंकावर 38 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये. गुरोडा 11 या संघासमोर. चला, यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच वाकडी वसरोली विपक्ष पीसीसी मनोर. दोन्हीही संघाचे स्टार आयकॉन आपण या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. यानंतर होणारा सामना अपकमिंग मॅच वाकडी वसरोळी विपक्ष पीसीसी मनोर. कृपया करून यावं. दोन्हीही संघांचे कर्णधार अथवा आयकॉन खेळाडू आपण फटाफट या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. टॉस बॉक्स जवळ खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून
ट्रॉफीज आहेत ताईंना आम्ही मिस करतोय. खरं तर आईनंतर मायेचं सगळ्यात मोठं जे स्वरूप असतं ते ताईचं असतं, बहिणीचं असतं. आणि स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा म्हणजेच प्रशांत गोवारी यांच्या बहिणी साहेब आणि प्रशांत गोवारी यांचा जीव की प्राण आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या देखील आठवणींना उजाळा देण्याचं कार्य आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय विनोदजी पराड साहेब या स्पर्धेचे दाते आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. वाकडी वसरोळी विपक्ष पीसीसी मनोर. नाणेफेकीची प्रक्रिया आदरणीय विनोदजी पराड यांच्या शुभ हस्ते केली जाते. स्पर्धेचे दाते आहेत तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे. यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते औंढाणी कवच आभूषण. धन्यवाद विनोद दादा, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपल्याला कसं वाटलं? दोन शब्द स्पर्धेबद्दल. इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोली या संघाच्या बाजूने नाणेफेकीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतं. नाणेफेक जिंकले अजित, काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षक. प्रथम क्षेत्ररक्षण. गेल्या वर्षी स्पर्धा गाजवली होतीस, यंदाच्या वर्षामध्ये देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहेस, परंतु STMPL मध्ये खेळण्याचा तुझा अनुभव कसा आहे? किती मजा येते तुला आणि किती मिस करत असतोस या स्पर्धेला? मिस तर खूप करतो, कारण की हे ग्राउंड माझ्यासाठी लकीच आहे आणि खेळायला सुद्धा मजा येते. आयोजन नियोजन तुला कसं वाटतं? प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांचा संपूर्ण जो समूह आहे, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, सचिव असतील, सल्लागार असतील, प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. ह्या मैदानावरती जर आपण आलो असतो 20 दिवस आधी, तर कोणी कल्पना देखील केली नसती की ते स्पर्धा होऊ शकतात. मैदानाची अवस्था खूप खराब होती. प्रचंड मेहनत घेऊन मैदान तयार केलं आणि त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन नियोजन करून दाखवलंय. तुला कसं वाटतं त्यांच्या मेहनतीसाठी दोन शब्द? मेहनत तर खूप घेतात, कारण की STMPL करताना अगोदर त्यांच्या मनात खूप काय काय असते, विचार कोणकोणते येतात. ग्राउंड खराब असल्यामुळे त्यांना घरी झोप नाही लागत. नंतर मग ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतात आणि ग्राउंड मस्त आहे. नक्कीच आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. अजित पाणेर याला आपण पाहतोय असा एकॉन. दुसऱ्या बाजूने मुकेश आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. मुकेश, नाणेफेक जर जिंकली असती तर काय इच्छा होती? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती पहिली. आता बॅटिंग करायचं. तुझ्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर यंदाच्या हंगामामध्ये बेकार खेळ बघायला मिळेल. सध्या तरी दोन्ही मॅच लो स्कोरिंगच झाल्यात. बघू आता बॅटिंग होते का. नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना एका चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याकरिता तू अगदी खेळपट्टीची पडताळणी केलेली आहेस. दोन्हीही सामने लो स्कोरिंग झालेले आहेत, परंतु ह्या स्पर्धेमध्ये खेळताना एकंदरीत तुझा अनुभव काय आहे? तुला आठवतं 19 वर्षांचा होतास, प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल मिळाली होती, तेव्हापासून आजपर्यंतचा एक प्रवास, त्याच्याबद्दल काय म्हणशील? मला सर्वप्रथम मला कोणी ओळखतच नव्हतं का मुकेश वांगड नावाचा पण कोणती प्लेअर आहे असं क्रिकेटमध्ये खेळतो. या STMPL पासून मला ओळखायला लागले का मुकेश वांगड नावाचं पण कोणतरी आहे असं. नक्कीच आपल्या खेळासाठी देखील मनापासून आहेत शुभेच्छा. मुकेश वांगड अर्थातच बेकार प्रदर्शन करणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, आणि त्याने सांगितलंय की सध्या लो स्कोरिंग मॅच होत आहेत, आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. टॉस बॉक्स मधून न्यूज क्लिअर आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या नावावरती केलेली आहे, अर्थातच 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या टीमने, आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. वळत मॅचच्या दिशेने
धमाकेदार सुरुवात त्या झाल्या. 5 चेंडूंमध्ये 10 धावा परिपूर्ण आहेत. ऋषी तरे भोपोलीवरून बिलॉंग करतोय. खूप चांगला अष्टपैलू आहे आणि आपल्या नावाप्रमाणे त्याने सुरुवात देखील केली. 2 चौकार खेचले, त्यानंतर स्ट्राईकला रोटेट केलं. आता अनिल स्ट्राईकवर द्या. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे. ते बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मैदानाला आग लावताना चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. अनिल डुकले ब्रँडेड चौकार, 4 धावा. VM फाउंडेशन अँड शालीनबाई बुबेरे यांच्या माध्यमातून आदिवासी मनोर प्रीमियर लीगच्या या 9व्या हंगामासाठी तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. मंडल जोरदाटा यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि खूप सुंदर पद्धतीने औदार्यशील भूमिका आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग झालंय. 14 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. आधीच धावा कमी झाला, गरीबी में आटा गेला असं म्हणावं लागेल. आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस. कारण टार्गेट जर आपण पाहिलं तर 38 धावांचं आणि त्यामध्ये पहिलं षटक जे आहे ते महागडं ठरलं. इथे फटका फसला होता, परंतु शॉट बॅकवर्ड पॉइंट परिकक्षामध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. चेल देखील ड्रॉप झालेला आहे. आता 38 धावांच्या प्रत्युत्तरादाखल जर तुम्हाला पहिल्या षटकामध्ये 14 धावा मिळतील तर फलंदाजांवरचं सायकोलॉजिकल प्रेशर भरपूर कमी झालेलं असतं आणि अशा स्थितीमध्ये सध्या मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलेला आहे. गुरोडा किंग 11 या टीमने षटक क्रमांक 2 मध्ये स्टार आयकॉन खेळाडू अनिकेत हरबडे आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. या आठवड्यानंतर मनोर प्रीमियर लीग होणार आहे, त्या स्पर्धेमध्ये देखील आयकॉन म्हणूनच निवड झालेली आहे अनिकेतची. प्रचंड फॉर्म मध्ये आणि सर्वांचा आवडता खेळाडू आहे. आदरणीय गावंडे मेजर सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय आदरणीय गुरु जाधव सर, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. सर आपण आलात, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत, आयोजकांच्या निमंत्रणाचा आपण मान ठेवला, त्याबद्दल आपले विशेष आभार आहेत. गावंडे मेजर सरांकरता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. सन्मानाचे पुष्पगुच्छ. गावंडे सर, आपण या फुलांप्रमाणेच हसत राहावं, फुलत राहावं, इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहावं, हाच मौलिक संदेश आहे. समालोचन कक्षामधून दोन्ही फलंदाज खूप चांगले बॅटिंग करतात. 17 धावा फलकावरती. पॉइंट परिकक्षामध्ये सजवलेला फटका सिंगल येते आणि ह्या सिंगलच्या सहाय्याने आता 18 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अनिल डुकले आणि ऋषी तरे खूप चांगली सुरुवात मिळवून दिलेल्या. 38 धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळत असताना चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा सिंगलचं रोटेशन, फेकी थोडीशी स्क्वेअर, परंतु बॅकअप प्रोव्हाइड करत असताना स्वतः अनिकेत यांना आपण पाहतोय. आणखीन एक डाव फलकामध्ये समाविष्ट. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक फलंदाजी. विकेट्स घेणं गरजेचं होतं, निर्धाव चेंडू फार आवश्यक होते, ते घडलेलं नाहीये. सध्या तरी 95% सामन्याला आपल्या बाजूने चुकवलेला आहे. पुलचा फटका ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू गॅदर केला जाईल, उचलला जाईल आणि फेकला जाईल, डबलचं रोटेशन यशस्वीरित्या कंप्लीट होत आहे आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. गुरोडा किंग 11 21 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता केवळ 17 धावा करायच्या. विश नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला जगभरामध्ये प्रसारित केलं जातं. युट्यूबचा शोध लागला 2005 मध्ये. 3 वैज्ञानिकांना खरं तर ती कल्पना सुचली. कॅलिफोर्निया येथे चाड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या 3 वैज्ञानिकांनी युट्यूबचा शोध 2005 मध्ये लावला. पालघरमध्ये
क्रिकेटचे सामने युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्याकरिता 10 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. सुरुवात केली नितेश पाटील यांनी सालवडपाड्याच्या मैदानामध्ये 2015 पासून पहिला सामना जो चित्रित करण्यात आला आणि 2015 ते 2026 या 11 वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना संपूर्ण भारत देशामध्ये ओळख मिळवून देण्याचं फार मोठं माध्यम आहे युट्यूब. आणि सध्या विश नेटवर्क गुणवत्तेचं दुसरं नाव आहे. ते अपील तर केलं एसटी रक्षकाने. पंच सांगतायत नॉट आउट करार. पहिल्या विकेट करता खूप चांगली भागीदारी झालेली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. 23 विदाउट लॉस. अवघ्या 15 धावांचं लक्ष समोर आहे आणि 23 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा आयोजकांनी समोर असलेल्या महाविद्यालयाचा देखील सन्मान केलेला आहे. डीजेला पूर्णपणे सध्या तरी बंद ठेवलाय. पूर्णपणे शिस्तीशी कटिबद्ध राहतात. खरं तर व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रभागामध्ये मैदान येतं आणि त्या कारणास्तव या काही गोष्टी त्यांची अंमलबजावणी नियमांशी कटिबद्ध राहून केली जाते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय, परंतु एका लो स्कोरिंग मॅच मध्ये पूर्णपणे हावी राहिला सुरुवातीपासून. आदरणीय शालिमबाई बुपेरे या ठिकाणी निरोप घेत आहेत. सर, आपण आला त्या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप प्रदान केलं, आर्थिक स्वरूपामध्ये सहाय्य दर्शवलं, त्याबद्दल आदरणीय शालिमबाई बुपेरे आपले मनापासून आभार आहेत. आपण यावं, खास करून ग्रँड फिनालेच्या दिवशी आपण जरूर या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्याकरिता. 25 धावा कंप्लीटेड. वन्स अगेन गोलंदाज मंगेश. ग्राउंड शॉट ऑन ड्राईव्हचा फटका. खूप चांगली पार्टनरशिप. वन वे ट्रॅफिक आहे बघा. एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामने लोकांना जास्त आवडत नाही. आता बॉलिवूडमध्ये देखील आपण पाहिलं असेल, तेरे नाम सोडून एकतर्फी प्रेमवाले चित्रपट देखील हिट नाही झालाय, ते देखील फ्लॉप झालाय. येथे सामना एकतर्फी आहे. विशेष असं नाही काय घडत या मॅच मध्ये. यष्टी रक्षकाचे हात लागले यष्ट्यांना. चेंडू थोडासा बाजूला राहिला. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती 27 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अगदी मैदानाच्या बॅक साईडला संपूर्ण कमिटीचा एक सॉलिड कटआउट आपल्याला पाहायला मिळतो. तिथे एंटायर कमिटी आणि त्यांचे खूप सुंदर क्षणचित्र. ओ हो हो, या वेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर आहे. क्लीन बोल्ड गेंद घूम घूम के आई, झूम झूम के आई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा तो था, लेकिन गेंद किल्ली उड़ाकर चली गई. काय जबरदस्त चेंडू हाताळलाय मंगेश लहांगेने. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. ऋषित तरेच्या खेळीचा अंत झालाय, परंतु सध्या धाव फलक फार स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 27 धावा फलकावरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 11 धावांची चर्चा. आदरणीय सय्यदभाई टेलर MA वॉटर सप्लायरचे या प्रोप्रायटर सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. आइए सैयद जी, आपका तहे दिल से स्वागत है इस मुख्य मंच पर. प्रत्येक वर्षामध्ये सय्यदभाई टेलर यांचं अगदी भरघोस असं दातृत्व या स्पर्धेला लाभलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था ते करत असतात. MA वॉटर सप्लायर्स. पालघरमधील लहानातल्या लहान मुलाला जरी तुम्ही विचारलं तरी देखील हे नाव मात्र आज घराघरात पोहोचलेलं आहे. आणि त्यामागे सय्यदभाई यांचा प्रेमळ स्वभाव आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल असते आणि मनाची श्रीमंती, उदार मतवादी असे व्यक्तिमत्व आहे. सय्यदभाई टेलर, आप आ गए, सच में बहार आ गई. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली, सध्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अवघ्या 11 धावांचं टार्गेट जे समोर राहिले. नव्याने फलंदाज झालेले आहेत सागर धनवा नॉन स्ट्राईक एंडवर. आणि फलंदाजीसाठी आयुष्यामध्ये कुणासमोरच जे नाही झुकले त्यांचं नाव आहे अनिल टुकले. एक सॉलिड ऑलराऊंडर आहे. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका, परंतु डीप मध्ये काय जेल पकडलाय मिस्टर सुमित. संकेत कानात आहे डीप मध्ये आणि एक अद्वितीय स्वरूपाचा जेल त्यांनी परिपूर्ण केलाय. आणखीन एक झटका लागलेला आहे. कुरोडा किंग 11 या संघाला 27 या अंकावर अनिल टुकले पॅव्हिलियनच्या दिशेने परतलेले आहेत.
आमचं मुख्य व्यासपीठ सकाळपासून अगदी प्रफुल्लित आहे. बघा आता जर आपण पाहिलं तर दुपारचे जवळजवळ 1:15 वाजलेले आहेत. लाखाच्या स्पर्धा असू दे नाहीतर 5 लाखाच्या स्पर्धा असू देत, जसा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडतो व्यासपीठ खाली होऊन जातं. परंतु STMPL मध्ये जर तुम्ही आलात तर व्यासपीठ तुम्हाला भरलेलं दिसेल. हे प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांच्या ग्रुपवरती असलेलं प्रेम आहे. त्या प्रेमाखातर मात्र अजूनही या मुख्य व्यासपीठावरती दिग्गज मान्यवरांची रेलचेल आपल्याला सातत्यपूर्ण रीतीने झळकून येते. विनोदजी पराड त्यांना देखील पूर्णपणे वातावरण मानवलेलं आहे आणि या प्रत्येक सामन्याचा ते आनंद लुटतात सातत्यपूर्ण रीतीने. आताच सय्यदभाई टेलर यांचं शुभागमन झालंय आणि त्यांच्या देखील स्वागत सन्मानाकडे आपण थोड्याच वेळामध्ये वळणार आहोत. वेगवान स्वरूपातील चेंडू मंगेश जाबरच्या माध्यमातून, ब्रँड ऑफ सावरे म्हणून त्याची ओळख आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप चांगला अनुभव मंगेश जाबरकडे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अष्टपैलू ही भूमिका तो साकारत आलेला आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे लॉंग लेग परिकक्षमध्ये.